की राज्यस्तरापर्यंत आपली मुलं गेलेली आहेत. अचिव्हर्स अकॅडमी बद्दल सांगत असताना त्यांचं ब्रीदच आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. जर जग बदलायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो डरकाळल्याशिवाय राहणार नाही, डरकाळी फोडणारच. शिक्षणाने जग बदलू शकतं. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणाले होते, उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका. म्हणजे सर्वच महापुरुषांनी आपल्याला सांगितलं आहे की शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही. मग हे केवळ अकॅडमीमध्ये आपला मुलगा आला म्हणजे आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण होईल असं आहे का? आपण त्याचं ऍडमिशन केलं म्हणजे शिक्षण पूर्ण झालं, आपली जबाबदारी संपली का? पालकांची ही पुन्हा जबाबदारी असते. मुलाचा जर विकास करायचा असेल, मुलाचं शिक्षण पूर्ण करायचं असेल तर केवळ आपण शाळेमध्ये दाखल केलं, आपण एखाद्या अकॅडमी लावून दिली म्हणजे ते झालं असं नाही. मग अकॅडमीमध्ये काय होतंय याचा आढावा आपणही घेतला पाहिजे. मग मुलगा आपला दररोज जातोय का, दिलेला होमवर्क पूर्ण करतोय का, सरांनी मगाशी आढावा घेतला की मग त्या टेस्टमध्ये मार्क किती पडत आहेत, मग त्याची काही इम्प्रुव्हमेंट होतीये का, होत नसेल तर काय करावं लागेल, ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. सर्व जबाबदारी आपण ऍडमिशन केलं म्हणजे होत नसते. शिक्षकांशी चर्चा करणं असेल किंवा पालक सभेच्या माध्यमातून आपले प्रश्न विचारणं असेल, सजेशन देणं असेल आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला ते करता येईल. मग याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची बाधा येते का? माझ्यासहित माझाही मुलगा, माझीही मुलगी घरी आल्यानंतर पहिलं काम त्यांचं असतं की हातात मोबाईल घेऊन बसणं. अनुभव सगळ्यांनाच असेल. मी शिक्षक आहे म्हणजे माझी मुलं ती करत नाहीत असं नाही. मूल ही मूल असतं, सगळ्यांची मुलं सारखीच असतं. मी शाळेत शिक्षक आहे पण घरी मी पालकच आहे, मीही एक पिताच आहे. मग जेव्हा या गोष्टींपासून आपल्याला मुलांना दूर करता येईल का? टीव्ही असेल, मोबाईल असेल, ठीक आहे, त्याच्यासाठीही काहीतरी आपल्याला ठराविक वेळ ठरवावा लागेल. मुलांना खाली खेळायला जाण्यासाठी काहीतरी ठराविक वेळ ठरवावा लागेल. ही पालकाची जबाबदारी आहे. आणि मग पुन्हा मार्क कमी आले की मग आपण अकॅडमीला म्हणायचं मार्क कमी येतात. पण जबाबदारी आपली आहे की जे काही पूरक आहार इथून पुरवला गेलाय तो मुलापर्यंत पोहोचला का, मुलाचं पचन झालं का, तर ही आपलीही जबाबदारी आहे. पालकांनाही मी विनंती करतो की या गोष्टींची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आम्ही शाळेमध्ये बघत असतो की पालक फक्त शाळेमध्ये मुलाला पाठवायचं एवढंच काम करतात, तर घरी आल्यानंतर आपण त्याची सुद्धा जे काही दिलेला अभ्यास आहे तो घेणं. ठीक आहे, आपण कामामध्ये व्यस्त असतो, किमान एवढं म्हणणं तरी तुझा अभ्यास झाला का, तुझं होमवर्क झालं का, आजचं काम झालं का, एवढं म्हणणं तरी आपली किमान जबाबदारी असते. मी जास्त वेळ घेणार नाही. आज या राज्यस्तरीय मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने या ठिकाणी जो सोहळा आयोजन केला, अतिशय छान वातावरणामध्ये श्री गणेश सांबरे सरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ही अकॅडमीच अतिशय सुसज्ज या ठिकाणी झालेली आहे. मुलांना आता विक्रमगडमधील मुलांना इकडे तिकडे बघण्याची, धावण्याची आवश्यकता नाही. मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. मला या ठिकाणी बोलवलं, मलाही या ठिकाणी सन्मानित केलं आणि ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सांबरे सर, सन्माननीय बिरादर सर, संपूर्ण अकॅडमीचा स्टाफ आणि आपल्या सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.